मैत्रिणींनो, पुष्पा पराते या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे घर बसल्या पटकन अशा साड्या पिकोफॉल कशा करायच्या आणि हा जो व्यवसाय आहे तुम्ही पण तुमच्या घरी घर बसल्या हा करू शकता. तर हा जो व्यवसाय आहे हा म्हणजे साडी पिकोफॉल करण्याचा. म्हणजे आपण जर दिवसाला 10 म्हणजे 8 ते 10 साड्या जर दिवसाला एका दिवसाला केल्या तर आपल्याला आपली जी मेहनत आहे ते आपल्याला पुरेपूर मिळणार आहे. तर इथे बघा, इथे मी इथे ह्या ज्या साड्या आहे हा इथे मी 7 ते 8 साड्या आहे. तर मी इथे आता पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा, मी सर्वात आधी इथे फॉल्स छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर बघा, हे जे फॉल आहे 7 ते 8 फॉल आहे आणि हे मी इथे मार्केटमधून आणलेले आहे. आता ह्या ज्या फॉल आहे ह्या कॉटनच्या फॉल आहे. तर मी इथे हे जे पाणी घेतलेलं आहे एका याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि त्या फॉल आम्ही एक एक फॉल छानसे स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून जे फॉलचा जो कलर आहे तो कलर पण थोडा निघून जाईल आणि इथे हे जे ही कॉटनचे फॉल असल्यामुळे थोडी ती फॉल्स म्हणजे कापड सुटणार आहे. म्हणजे ते नरम पडणार आहे, कारण की जे कॉटनचे फॉल असते ते कडक असते आणि जर आपण पाण्याने धुतल्यानंतर ते थोडी नरम पडते, लूज पडते आणि मग ती साडीला आपल्याला फॉल लावण्यासाठी इझी जाते. तर मी इथे सर्व फॉल्स एक सर्व धुवून घेत आहे. बघा, थोडा इथे हा रेड कलरचे फॉल असल्याने थोडा कलर हा जात आहे. तर मी इथे छान स्वच्छ असं हे पाण्याने हे सर्व फॉल आहे हे धुवून घेत आहे. आता हे ज्या ब्लॅक कलरच्या फॉल आहे ह्या सुद्धा मी इथे धुवून घेत आहे. आता हे जर अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 मिनटं हे फॉल ते पाण्यामध्ये मुरू द्यायची आहे आणि स्वच्छ धुवून इथे थोडी पिळून घ्यायची आहे आणि इथे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता इथे बघा, इथे ह्या सर्व फॉला मी इथे छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता ह्या ज्या 3 फॉल आहे त्यासुद्धा मी इथे धुवून घेत आहे. तर बघा मित्रांनो, हे जे फॉल धुतली आणि प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे लावण्यासाठी खूप सोपी जातं आणि साडीला ती फॉल व्यवस्थित बसतं पण आणि ते नंतर साडीला ती फॉल कधीच म्हणजे साडीला सुटत नाही, म्हणजे अडकू येत नाही. साडी म्हणजे साडी झोल पडत नाही. तर इथे बघा, इथे मी हे उन्हामध्ये ह्या ज्या सर्व फॉला आहे छान वाळू घातलेल्या आहे. आता ह्या छान उन्हामध्ये आपल्याला वाळू द्यायची आहे. तर इथे सर्व फॉला मी इथे उन्हामध्ये वाळू घातलेले आहे. तर बघा, हा ज्या फॉला आहे ह्या 15 ते 20 मिनटात इथे उन्हामध्ये वाळणार आहे. तर इथे बघा, व्यवस्थित ह्या एक सरळ करून फॉला घेतलेल्या आहे आणि ह्या उन्हामध्ये वाळायला मी ठेवलेले आहे. आता ह्या जर फॉल्स वाळेपर्यंत मी इथे जे साड्या आहे त्या इथे बघा, इथे साड्या घेतलेल्या आहे. आता ह्या साड्या मी तोपर्यंत दोन्ही साईडने जे आपल्याला पिको करायचं असते तर ते मी इथे दोन्ही साईडला पिको करण्यासाठी इथे जी साडी आहे ते इथे कापून घेणार आहे आणि ज्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस असेल तर ते ब्लाऊज पीससुद्धा मी इथे काढून घेणार आहे. तर इथे बघा, इथे 7 ते 8 साड्या घेतलेल्या आहे आणि इथे बघा, ह्या ज्या साड्या आहे यामध्ये ब्लाऊज पीस आहे. तर मी आधी काढलेलं ब्लाऊज पीस काढलेलं नाही आहे. तर मी इथे आता या पिकोफॉल करायच्या वेळेसच या साड्यातलं ब्लाऊज पीस इथे काढणार आहे. तर बघा, हे जे साडी आहे हे इथे पैठणी साडी आहे, म्हणजे सिल्कची पैठणी साडी आहे. तर मी इथे जे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे पदराच्या साईडने ब्लाऊज आहे, हे म्हणजे घालण्याच्या साईडने ब्लाऊज आहे. तर आतमधल्या साईडने ब्लाऊज आहे. तर मी इथे हे जे ब्लाऊज आहे हे इथे कट करून घेत आहे. तर इथे आपल्याला इथे जे पूर्ण ब्लाऊज आहे कट करून इथे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. आता हे जे ब्लाऊज पीस कट केल्यानंतर आपल्याला पुन्हा कापायची गरज नाही आणि दुसऱ्या साईडने पदराच्या साईडने सुद्धा आपल्याला थोड्या अंतरावर ते सरळ कापड करून घ्यायचं आहे आणि इथे साडी कापून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी इथे ह्या ज्या साड्या आहे 7 ते 8 साड्या पूर्ण कापून घेणार आहे. आता हे जे आपण हे जे कापड साडीचा कापतो आहे त्यासाठी की आपला जो पिको आहे तो सरळ यायला हवा आणि इकडे तिकडे हे पिको जायला नको आणि ते जे लाईन आहे ते सरळ याच्यामध्ये यायला हवं. तर इथे बघा, ह्याही साडीला सुद्धा अशाच आतमधल्या साईडनी ब्लाऊज पीस आहे. तर मी इथे याचे पण ब्लाऊज पीस इथे कापून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व साड्याचे ब्लाऊज पीस कापून घ्यायचे आहे. आता ही जी कॉटनची साडी आहे याचेसुद्धा मी इथे काठ इथे कापून घेणार आहे थोडे आणि इथे पिको करून घ्यायचं आहे. तर ह्या ज्या साड्या आहे सर्व साड्याची मी इथे फॉल्स वाळेपर्यंत इथे 5 ते 10 मिनटात सर्व साड्याची ते काठ कापून घेत आहे.
तर बघा अशा प्रकारे ह्या ज्या साड्या आपण फॉल पिको करणार आहे तर ह्या फक्त 1 ते सव्वा तासात म्हणजे 1 तासामध्येच हा साड्या पिको फॉल होणार आहे. कारण की मी इथे हे ब्लाऊज पीस सॉरी का फॉल वाळेपर्यंत इथे साड्याची कटिंग करून घेत आहे म्हणजे काठाची, आणि इथे तो वेळ आपल्याला वाचत आहे. तर इथे बघा सर्व साड्यातले ब्लाऊज पीस आणि काठ मी इथे कापून घेतलेले आहे. आता हे ज्या साड्या आहे आता आपल्याला इथे पिको आणि दोन्ही साईडने पिको आणि फॉल लावून घ्यायची आहे. तर आता इथे बघा आता ह्या छान फॉला सुकलेल्या आहे आणि बघा छान इथे वाळलेले आहे, आणि इथे आता आपल्याला हे फॉल आहे त्या प्रेस करून घ्यायचे आहे. तर मी इथे एक फॉल इथे प्रेस करून घेतलेली आहे, आणि इथे एक फॉल पटकन अशी प्रेस करून घेणार आहे. तर बघा ही जी प्रेस करून झालेली आहे त्या फॉला, तर हे जे आपण साडीला जे फॉल आहे ते प्रेस केल्यानंतर फॉल नरम पडतं आणि छान लावायला पण सोपी जातं, आणि जी आपण हात शिलाई करतो तेव्हा पण झोल वगैरे काहीच पडत नाही. तर मी अशा प्रकारे ह्या इथे साड्या म्हणजे फॉल वगैरे अशा प्रकारे धुवून प्रेस करते. म्हणजे कस्टमरला जर आपण चांगल्या प्रकारे जर दिलं करून व्यवस्थित जर शिवून दिलं किंवा व्यवस्थित जर फॉल वगैरे पिको वगैरे करून दिली तर कस्टमरची पण आपल्याकडे गर्दी वाढते. म्हणून मी इथे फॉल छान स्वच्छ धुवून घेते आणि त्याला छान वाळून प्रेस करून मी नंतरच साडीला लावते. आता इथे बघा मी पिकोची मशीन मी लावलेली आहे. आता पिकोची मशीन लावल्यानंतर धागासुद्धा ओढून घेतलेला आहे, आणि आता बघा ही जे फॉल आहे आणि साड्याला पिको आहे आता मी करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे बघा एक साडी घेतलेली आहे, आणि आता ह्या साडीला मी आधी पिको करून घेणार आहे. तर ही जी साडी आहे तर याला मी काठाने दोन्ही साईडने पिको करून घ्यायचं आहे. तर पिको करण्यासाठी आपल्याला थोडा इथे साडीचा काठाचा कापड सोडायचा आहे, आणि नंतर तिथून पूर्ण काठाला पूर्ण भागाला इथे पिको करून घ्यायचं आहे. आता इथे जो काठ सोडलेला आहे जो व्हायचा तर तिथे नंतर आपल्याला पिको करून घ्यायचा आहे. तर बघा पिको छान बारीक असा पिको येत आहे, आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचं इथे धागा वगैरे सुटत नाही आहे. तर इथे बघा इथे हे पण कॉटनची साडी आहे. त्या कॉटनच्या साडीला सुद्धा मी इथे कापड सोडलेला आहे, आणि पूर्ण इथे राऊंडला पिको करून घेत आहे, पूर्ण काठाला पिको करून घेत आहे. तर इथे बघा इथे हे जो पिको करण्यासाठी आपल्याला एकदम 1 ते 2 मिनटातच आहे एका साईडचा पिको, कारण मी इथे जी मशीन आहे ती पिको फॉलची मशीन आहे, आणि इथे बघा इथे मी इथे मोटरने ते पिको फॉल साड्या करून घेत आहे. म्हणजे मला पायडल मारायची गरज पडत नाही. तर इथे बघा पटकन अशी इथे काठ जो राहिलेला काठ आहे त्यालासुद्धा मी इथे पिको करून घेतलेला आहे, आणि पुन्हा दुसऱ्या साईडचा पण आपण इथे पिको करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे धागा न तोडता आपल्याला अशा प्रकारे असं पूर्ण साड्याचा पिको करून घ्यायचा आहे. आता इथे मला फॉल लावायची आहे, तर मी इथे बघा 1 ते 1.5 हात अंतर ठेवलेलं आहे, आणि या 1.5 हाताच्या अंतरावर मी इथे फॉल लावून घेणार आहे. तर फॉल लावण्यासाठी बघा इथे मी दोन्ही फॉल आणि साडी दोन्ही पकडलेली आहे, आणि इथे व्यवस्थित फॉल लावून घेत आहे. आणि ही जी फॉल आहे फक्त 2 ते 3 मिनटात लावून होणार आहे, कारण की इथे बघा आणि इथे मी पूर्ण साडी आणि जे फॉल आहे ते व्यवस्थित पकडून घेत आहे, आणि इथे थांबायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण की मी इथे दोन्ही कापड व्यवस्थित पकडून घेतलेले आहे, आणि आपल्याला जी फॉल आहे ती याच्यामध्येच लावून घ्यायची आहे, म्हणजे तिकडे मारायची नाही आहे. तर इथे बघा छान असा बारीक असा पिको येत आहे, आणि फॉलसुद्धा व्यवस्थित हळूहळू लावून होत आहे. तर बघा इथे मी अशा प्रकारे इथे ही फॉल लावून झालेली आहे. बघा छान प्रकारे फॉल लावून झालेली आहे, आणि इथे हे फक्त ही साडी आहे मी फक्त 4 ते 5 मिनटात पिको फॉल केलेली आहे, आणि आता इथे वरून हात शिलाई आपल्याला या साडीला करून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे बघा पूर्ण साड्या मी इथे फॉल आणि पिको करून घेणार आहे. तर इथे बघा हे जे फॉल लावून झालेले आहे, आता इथे आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे, हात शिलाई करून घ्यायची आहे. तर मी इथे साडीला बघा पटकन अशी मी एका साईडने पाय पकडून पाटाच्या साह्याने ही फॉल लावून घेत आहे, म्हणजे वरच्या साईडने
आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. तर इथे जी साडीला तुरपाई आहे ते मी इथे 5 ते 6 मिनटंच मला लागते आहे. तर मला एका साडीला पिको फॉल करायला फक्त 10 मिनटं लागते, कारण की मी इथे 4 ते 5 मिनटात माझी पिको फॉल साडी करून होते आणि इथे 5 ते 6 मिनटात माझी हातशिलाई लावून होते. तर अशा प्रकारे मी इथे पटकन अशी पिको फॉल साडीला करते आणि दिवसाला माझ्या 25 ते 30 साड्या एका दिवसाला पिको फॉल करून होतात. पण आता जेवढ्या साड्या माझ्याकडे शिल्लक पिको फॉलला जमा झालेल्या होत्या तेवढ्याच साड्या मी इथे करून घेतलेल्या आहे. म्हणून मला असं वाटलं की आपल्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. आणि बघा इथे जी तुरपाई हातशिलाई आहे ते इथे छान मी इथे सरळ याच्यामध्येच करून घेत आहे. आणि इथे बघा एका साईडने आपल्याला दोन्ही साईडने फिट करून हे इथे लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जर आपण फॉल लावली तर फॉल झोड पण पडणार नाही आणि पटकन पण लावून होणार आहे. तर इथे बघा हा जो व्हिडिओ आहे आज मला आपल्यासोबत शेअर करावा वाटला, म्हणून मी इथे आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बघा मस्त अशी फॉल लावून झालेली आहे आणि झोडसुद्धा पडलेली नाही आहे. तर माझा हा पिको फॉल करण्याचा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्याला कसा वाटला तर मला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर केला आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. आणि हे जे साड्या आहे पूर्ण साड्या रेडी झालेल्या आहे. आता मी इथे हे ज्या साड्या आहे बॅगमध्ये भरून कस्टमरला आल्यानंतर देणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.